गल्ली ते दिल्ली, राहुल गांधी ते आदित्य ठाकरे, सर्वांच्या निशाण्यावर आहे निवडणूक आयोगाचा कारभार। राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधींनी प्रेझेंटेशन सादर केलं। 25 lakh vote chori in Haryana. 5 categories. Duplicate voters 5,21,000. Invalid addresses 93,000. Bulk voters 19 lakhs. And notice that we've left those two empty, misuse of Form 6 and Form 7. The reason is that the EC now no longer allows us to access it. 2 crore total voters. Vote chori of 25 lakhs, possibly more, but confirmed by us of 25 lakhs. That means 1 in 8 voters in Haryana. राहुल गांधींनी 3 पत्रकार परिषद घेत आयोगावर आरोपांचे बॉम्ब टाकले। इकडे मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींच्या शैलीत आयोगावर टीका केली। मतदाराचं नाव आणि त्याच्या वडिलांचं नाव हे सेम टू सेम आहे। आता पहा तुम्ही, विठ्ठल झाड, विठ्ठल झाड, विठ्ठल रामचंद्र झाड, विठ्ठल रामचंद्र झाड 108 मत यादीतले आहेत। राजा कुप्पूर स्वामी, राजी कुप्पूर स्वामी एकच आहे। सुलेमान मोहम्मद रजाक, सुलेमान मोहम्मद रजाक सेम आहे। पुन्हा एकदा यांचे सगळ्यांचे फोटो आपण भुरकट केलेले आहेत, कारण आपल्याला कोणाला प्रायव्हसीमधून त्रास द्यायचा नाही आहे। पण हे देखील तुम्ही पाहिलं पाहिजे, जेव्हा यादी आपण पाहतो अशा आपल्याला वरळी मतदारसंघांमध्ये 502 मतदार सापडलेले आहेत। म्हणजे वडिलांचं नाव पण तेच आहे किंवा रिलेटिव्हचं पण नाव तेच आहे आणि स्वतःचं पण नाव तेच आहे। फक्त राहुल आदित्यच नाही तर इंडिया गटातील सर्वच पक्ष आणि लहान मोठे नेते मतचोरी म्हणत सध्या निवडणूक आयोगावर सडकून टीका करतायत। निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणाऱ्यांमध्ये आता काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भर पडली। त्यांच्या काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये मध्य प्रदेशातून बोगस मतदार आणले गेले असा सनसनाटी आरोप त्यांनी केला। मध्य प्रदेशातील लांघा गावच्या सरपंच वनिता पराडकर यांचं दोन्हीकडे मतदार यादीत नाव असल्याचा आरोप त्यांनी केला। 35,535 मताची मतचोरी काटोल मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणूक झाली। लांघा गाव मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीचे उपसरपंच आहेत। यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन यांनी आपल्याकडे येऊन वोटर कार्ड तयार केलं आणि आपल्याकडे मतदान केलं। त्यांनी मध्य प्रदेशमध्ये सुद्धा त्यांचं नाव आहे आणि महाराष्ट्राच्या यादीत सुद्धा नाव आहे त्यांचं। अनिल देशमुखांनी ओळखपत्र दाखवलं, मात्र सरपंच पराडकर यांनी महाराष्ट्रात मतदान केल्याचा कुठलाही पुरावा देशमुखांनी दिला नाही। दुबार मतदानाचा मुद्दा असा तापलेला असताना कामठी मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवाराचंच नाव मतदार यादीत 2 वेळा आल्याचं समोर आलं। एकीकडे राहुल गांधी या मुद्द्यावर रान उठवतायत, दुसरीकडे काँग्रेसच्याच उमेदवाराचं दुबार नाव आहे याकडे भाजपनं लक्ष वेधलं। राहुल गांधीची वेडेपणा आहे, त्यांनी तपास करायला पाहिजे की महाराष्ट्राच्या मतदारांवर बोलताना काय बोललं पाहिजे। नुसतं झोपेचं सोंग स्वीकारलं असेल तर मला माहिती नाही। इथे माझ्या विरुद्ध लढलेले सुरेश भोयर यांचे दुबार नाव आहेत। आता मला सांगा, हे राहुल गांधीला दिसत नाही का? उद्धव ठाकरे झोपे गेले आहे का? जरा उद्धव ठाकरेंनी चष्मा उघडून बघावा की काय चालू आहे। आपल्या नगरपंचायतच्या निवडणुकीचं काम पाहते त्यांच्याकडे अर्ज केला 3 तारखेला की माझं नाव 2 वेळा आहे आणि ते नाव कमी करण्यात येऊन ते अर्जाची कॉपी माझ्याकडे आहे। आता हा जो कामठी मतदारसंघाचा विषय आहे, आदरणीय आमचे नेते राहुलजी गांधी लावून धरल्यामुळे कुठंतरी भारतीय जनता पार्टीकडून कुठंतरी बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून एक षडयंत्र रचण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला असा माझा अंदाज आहे। मतचोरीवरून आमदार रोहित पवार सुद्धा आयोगावर आणि सत्ताधाऱ्यांवर भरपूर टीका करतायत। मध्यंतरी त्यांनी ट्रम्प यांचं बोगस आधार कार्डही बनवून दाखवलं होतं। त्यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी टीका केली। तसंच विरोधक मुस्लिम भागातील दुबार नावं का सांगत नाहीत असा प्रश्नही विचारला। दुबार नाव आलं जे आहे, आलं 2 स्टार लावणार, 3दा नाव आलं तर 3 स्टार लावणार, म्हणजे इलेक्शन कमिशनने आता स्वीकारलं। आम्ही जे म्हणत होतो, आम्हाला जे वेड्यात काढलं जात होतं, आता कुठेतरी सिद्ध झालं की आम्ही योग्यच बोलत होतो। आता हे झाल्यानंतर आमची अपेक्षा होती की हे इलेक्शन थोडंसं पुढे ढकललं जाईल, सगळ्या याद्या साफ केल्या जातील। पण आता शेवटी इलेक्शन कमिशन हे स्वायत्त संस्थेसारखं काम न करता बीजेपीचं एक एक्स्ट्रा बॉडी असल्याचं काम करतं। मुद्दामून चाललेलं आहे, त्यांना टीआरपी खायचा आहे, मुद्दाम कोणाला तरी अधिकाऱ्याला खालच्या पकडून ते नाव घालायचं त्या यादीमध्ये। पण तुम्ही खरं म्हणजे याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, गुन्हे दाखल नाही, यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे। हे सगळ्या उपरोत्या करतायत।
हेच हे धंदे करतायत मुद्दामून. कुठे ट्रम्पचं नाव टाक, कुठे ब्राझीलचं नाव टाक, कुठे इकडचं नाव टाक. म्हणजे हे धंदे उलटे धंदे हेच करतायत स्वतः आणि आरोप आमच्यावर करताय. आता मला सांगा, यादीत नाव टाकायचं काय भाजप करताय का? खालचे माणसं करतात गावागावामध्ये, खेड्याखेड्यामध्ये. मग त्यांना आताशी धरायचं. दुबार मतदारांचा मुद्दा अतिशय जुना म्हणजे अनेक दशकांपासून आहे. सत्ताधाऱ्यांना सुद्धा ती समस्या मान्य आहे, मात्र त्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न मवियाचे नेते विचारतायत. माझा प्रश्न आहे की ते रोखणार कसं डबल मतदान, म्हणजे दुबार मतदान थांबवणार कसं, हा माझा प्रश्न आहे. ह्याचं कारण असं, एवढं तंत्रज्ञान आहे, एवढा मोठा AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून एवढे नवीन ॲप्स निघाले आहेत. ह्याच्यात दुबार मतदान नॅरो करणं हे काय फार अशक्य नाही आहे भारत सरकारला. तर मग भारत सरकार का त्याच्यावर ॲक्शन घेत नाही आहे हे मला समजत नाही. मतदार यादीला स्टार लावण्याचा निर्णय हा निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचा घेतला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांच्याजवळ दुबार, तिबार, 10 बार, 100 बार, 200 बार, 500 बार एका मतदाराचं नाव कितींदा आहे याचा स्पष्ट डेटा हा त्यांच्याजवळ उपलब्ध आहे. माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे की नुसतं 2 स्टार देऊन 2 नंबरी कारभार त्यांनी करू नये. तर निवडणूक आयोगाचा जो 420चा 10 नंबरी कारभार आहे तो स्पष्ट करण्याच्या अनुषंगानं ज्याचं नाव जितक्यांदा असेल तितक्यांदा मतदार यादीमध्ये स्टार लावावा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेच्या बनवल्या. सतत मतचोरीचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. त्या निवडणुकांआधी मतदारांच्या मनात निवडणूक प्रक्रियेबद्दल संभ्रम निर्माण करण्यात विरोधकांना काही प्रमाणात तरी यश येताना दिसतंय. मतदारांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांना बरंच काम करावं लागणार एवढं मात्र नक्की. रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.